नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जळगाव येथील घटना. बायकोला पाहिले प्रियकराच्या मिठीत, नवऱ्याने केले त्या प्रियकरास कुऱ्हाडीने ठार. कानळदा रस्त्यावरील आव्हाने शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची कापूस जिनिंग आहे. या जिनिंगमध्ये परप्रांतीय कामगार काम करतात. त्यामध्ये अविवाहित सुरेश परमसिंग सोलंकी हा कामगार गेल्या काही महिन्यापासून जिनिंगमध्ये कामाला होता. त्या ठिकाणीच काम करणाऱ्या रामलाल नाना बारेला या कामगाराच्या पत्नीसोबत सुरेश सोलंकी यांचे सूत जुळले. त्यांच्या सहवासातून प्रेम आणि प्रेमातून शरीर संबंधाची मजल दोघांनीही मारली होती. दोघेही वेळ मिळेल तेव्हा लपून छपून एकमेकांना भेटत व कामक्रीडा करून तृप्त होत असत. आपल्या पत्नीचे सुरेश सोलंकी याच्यासोबत लपून छपून प्रेमसंबंध आणि बरेच काही सुरू असल्याची कुणकुण रामलाल बरेला याला लागल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला याबाबत जाब विचारला. मात्र त्याची पत्नी त्याला म्हणाली, आमच्यात तसले काहीही संबंध नाही असे तिने आपल्या पतीला सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडत होते. त्याची बायको ही अविवाहित तरुण सुरेशच्या प्रेमात पडली होती. त्याच्या तारुण्याचा जोश तिला आवडत होता. पतीपेक्षा तिला सुरेशमध्ये जास्त रस वाटत होता. त्यामुळे ती पतीचा विश्वासघात करून ती सुरेशच्या मिठीत शिरली होती. त्या दोघांचे अनैतिक संबंध भलतेच जोमात सुरू होते. मी नाही त्यातली कडी लावा आटली अशा आविर्भावात ती पतीसमोर कानावर हात ठेवत असली तरी तिचे चोरीचुपे तिचा सुरेशसोबत खेळ सुरूच होता. 20 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास रामलाल आणि त्याची पत्नी गाढ झोपेत होते. पहाटेच्या सुमारास तिला जाग आली. तिने शेजारी पाहिले तर तिचा पती गाढ झोपेत होता. कामाने दमून झोपलेला रामलाल सकाळपर्यंत उठणार नाही याची तिला खात्री होती. तशी ती उठली. नेहमीप्रमाणे दबक्या पावलाने तिने सगळी आवराआवर केली. कसलाही आवाज न करता ती घरातून बाहेर पडली. ती जवळच असणाऱ्या शेतातील एका निश्चित जागी पोहोचली. तेथे तिचा प्रियकर सुरेश हा तिची वाटच बघत बसला होता. त्या दोघांचा नेहमीचा कार्यक्रम असल्याने तिला पाहताच त्याने तिला आपल्या जवळ घेतले. पाहता पाहता ते दोघेही एकमेकाला मिठीत घेऊन कामक्रीडा करू लागले. जोरदार समागमानंतर दोघेही तृप्त झाले. शरीरसुखाचा आनंद घेऊन ते दोघे जमिनीवर पडून हसत खेळत गप्पा करत होते. दोघांनीही शरीरसुखाचा आनंद घेतल्यानंतर ते दोघेही खुशीत होते. एकमेकापासून वेगळे होण्याची त्यांची इच्छाच नव्हती. तसेच या जोडीचेही झाले होते. त्याला कशाचीही फिकीर नव्हती, तर तिलाही तिचा पती सकाळशिवाय जागी होणार नाही हे माहीत होते. पण सगळ्या वेळा काही सारख्याच नसतात. परंतु आज तिची वेळ फिरली होती. तिकडे रामलाल बरेला यास जाग आली असता त्याने बाजूला हात टाकला तर त्याची पत्नी त्या जागेवर नव्हती. तशी त्याची झोपच उडाली. आपली पत्नी कोठे गेली या विचाराने तो उठून बसला. आधीच त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातच त्याने तिच्याबद्दल लोकांमध्ये असलेली चर्चा ऐकली होती. पण रात्रीच्या वेळी तर घरातून प्रियकराला भेटायला गेली असेल असे काही त्याला वाटले नाही. त्यामुळे त्याने बाथरूम वगैरे पाहिले तरीही ती दिसली नाही. याचा अर्थ ती घरातून बाहेर गेली आहे. रात्री ती कधी उठून गेली, कोणाकडे गेली, रात्रभर तिने काय काय केले असेल या विचाराने तिचा नवरा सैरभैर झाला होता आणि घरातून तो तडक बाहेर पडला. परिसरात शोध घेत असतानाच जवळच्या एका शेतामध्ये त्याला त्याची पत्नी आणि सुरेश सोलंकी या दोघांचा आवाज ऐकू आला.
त्यावेळी ते दोघेजण सोबत निजले होते. दोघांना एकमेकांच्या बाहुपाशात बघून रामलाल बरेला याचा राग उफाळून आला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो त्या दोघांसमोर हजर झाला. रामलालला समोर बघून ते दोघेही प्रेमीयुगल घाबरले. रामलाल आणि सुरेश याचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. आता सुरेशचे काही खरे नाही हे रामलालच्या पत्नीने ओळखले होते. तिने सुरेशला सोडून देण्याची विनंती आपला पती रामलाल यांच्याकडे केली. मात्र रागाच्या भरात रामलाल याने कुऱ्हाडीचा एक जोरदार घाव सुरेशच्या डोक्यात घातला. कुऱ्हाडीच्या एका घावातच सुरेश सोलंकी हा जागीच ठार झाला. सुरेशला मारू नका असे म्हणत असताना झालेल्या झटापटीत रामलालच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण रात्रीच्या अंधारात जमिनीवर पडले. हे तिच्याही लक्षात आले नाही. 20 एप्रिल रोजी जिनिंगच्या मागील बाजूच्या शेतामध्ये कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या कापडावर सुरेशचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह लोकांना आढळला. या घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला कळताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता त्या तरुणाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत दिसून आला. सुरुवातीला तो पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. मृतदेहापासून जवळच एक मंगळसूत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी महिलेचे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. त्या अर्थी घटनेच्या वेळी त्या ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले. घटनास्थळावरील तरुणाच्या मृतदेहाचे राहणीमान बघता तो पावरा समाजातील परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज आला. जवळच असलेल्या जिनिंगमध्ये अनेक परप्रांतीय तरुण कामाला असल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आली. कानळदा रस्त्यावरील आव्हाने शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या जिनिंगमधील सुरेश सोलंकी नावाचा कामगार हा बेपत्ता असल्याची माहिती यावेळी पुढे आली. त्यामुळे तेथील ठेकेदार त्याचा शोध घेत होते. त्या दरम्यान घटनास्थळावरील मयत तरुण हा सुरेश सोलंकी असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख तर पटली होती, परंतु त्याचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा मुख्य तपास बाकी होता. घटनास्थळावरून आढळून आलेले महिलेच्या पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसूत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे केवळ महिलांच्या चौकशीतच काहीतरी धागादोरा मिळू शकतो याची पोलीस तपास पथकाला खात्री पटल्यामुळे जिनिंग परिसरातील पावरा समाजाच्या मजूर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली. अनेक मजूर महिलांची चौकशी केली असता घटनास्थळावर मिळून आलेले पैंजण आणि मंगळसूत्र हे परिसरात राहणाऱ्या एका मजूर महिलेची असल्याची माहिती यावेळी पुढे आली. घटनेचे काही दिवस अगोदर तिने हे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण बाजारातून खरेदी केले होते अशी माहिती पोलिसांसमोर आली. घटनेच्या अगोदर हे मंगळसूत्र आणि पैंजण जी महिला रामलाल याची पत्नी वापरत होती ती आता तिच्या गळ्यात दुसरेच मंगळसूत्र वापरत असल्याचे उघडीस आले. महिला पोलिसाच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता तिने सर्व घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला. घटनेच्या दिवशी घटनास्थळावर ती मयत सुरेश सोलंकी यास भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात गेली होती. काही वेळाने तिचा पती रामलाल हा तिला शोधत त्या ठिकाणी आला असता त्या दोघांना त्याने कामक्रीडा करताना रंगेहात पकडले होते. दोघांना सोबत बघून रामलाल याचा राग गगनात मावेनासा झाला. त्याने सुरेश सोलंकी याच्याशी झटापट केली. त्यावेळी रामलालची पत्नी
रामलाल याला सुरेशला मारू नका अशी विनवणी करून सांगत होती. त्याच दरम्यान कुऱ्हाडीच्या एकाच घावात सुरेशच्या डोक्यात मागच्या बाजूने बसल्यानंतर तो जागीच मरण पावला. या झटापटीत रामलालच्या पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण हे खाली पडले. पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरले. या घटनेच्या प्रकरणी जळगाव पोलीस स्टेशन येथे रामलाल बरेला यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.